Hello student, we discuss about the practice set of 10.2 the class 8. The practice set of 10.2. Here what is the first question? The divide and the write the quotient of the remainder. Here before we discuss about the practice set of 10.1, here's the find out the quotient and remainder. Only here in before is the divide, only here one single number means the quotient, the variable is there. Here this is the two polynomial is there. Here before the using the one polynomial and here using the two polynomial. So here we read the first one. The practice set of 10.2 आपण 10.1 मध्ये आपण कोशियंट अँड रिमाइंडर फाइंड आउट केलं होतं पॉलिनॉमिनल्स. आता आपण तसेच तिथं इकडं फक्त सिंगल पॉलिनॉमिनल होतं, इथं दोन पॉलिनॉमिनल. मला तर इथं काय आहे नंबर y+4. तिकडं आपण कसं घेतलं होतं, इकडं फक्त x² असं आपण घेतलं होतं आणि 2p² असं आपण सिंगल पॉलिनॉमिनल घेतलं होतं. इकडं कसं आहे y+4 म्हटलं तर इकडं दोन नंबर्स, इकडं फक्त एक नंबर होतं, इकडं दोन नंबरनं आपण 2m-1 किती नंबर झाला, दोन नंबर. असं दोन नंबरनं पॉलिनॉमिनल आपण घेऊन इकडं फाइंड आउट करायला पाहिजे. पूर्वी सिंगलनं घेतलं 10.1ला, इथं 10.2ला दोन घ्यायचं. हो, आपण इकडं फाइंड करू. फर्स्ट वन काय आहे, फर्स्ट वन y². इथं पण फाइंड आउट करून आपण कोशियंट आणि रिमाइंडर फाइंड आउट करायला लागते. आणि आपण फाइंड आउट करू फर्स्ट वन काय आहे आपलं y² + 10y + 24 डिव्हिजन y+4. हो ना, इकडं आपण राईट करू काय y+4. हो, कसं डिव्हिडंड करायचं आहे y² + 10y + 24. हो, हे नंबरला इकडं कितवं नंबरनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला हे नंबर भेटतो तसं आपण फाइंड आउट करायला लागते. इथे बघा y हे नंबर आपल्याला काय फाइंड आउट करायला पाहिजे y². हो ना, आपल्याला हे नंबरला कितीला मल्टिप्लाय केल्यावर हे नंबर आपल्याला भेटतो, y भेटतो. yला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर y² भेटतो, yला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर y² भेटतो. y × y y². येस, आपण सो इथं y पण इथं y घेतलं, आपल्याला काय झालं y × y y². साइन चेंजेस, हे कॅन्सल झालं. नंतर नेक्स्ट नंबर किती आहे, इथे 4 आहे. हे 4नं इंटू y केल्यावर 4 × y केल्यावर काय भेटतो 4y. हो ना, आपण इथं +4y. आपण साइन चेंज झालं. 10 मध्ये 4 काढले तर किती 10 - 4 हाऊ मच इट इज 6y. विच इज बिगर नंबर, इट इज प्लस इज देर 6y. मोठा नंबर कुठं आहे +10, सो इट इज ए पॉझिटिव्ह. देन वी टेक ऑन द नेक्स्ट नंबर इज +24. Here +24, which number is multiplied? Here 6y. So here y. Which number is taken? 6y is here we write before 6y. Yes. Then here we take first one is y.
then which number is multiplied to the 6y is there. So here 6 is multiplied, then the answer is 6y. Y into 6, 6y. So here we taken plus 6. 6 into y. 6 into y, it is 6y. Yes. Then y into 6, it is 24. Plus, then here sign is changes. Then this is cancellation 0. Then this is also 0. So here 0 is the remainder and y plus 6 is quotient. So here we write Quotient. Quotient, what it is? The quotient is y plus 6. Then remainder is 0. Yes. इथे आपल्याला हे आणि हे मल्टिप्लाय करून हे आन्सर यायला पाहिजे. तसेच हे आणि हे मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला हे आन्सर यायला पाहिजे. कधी पण हे आन्सर याला आपण कुठलं नंबरनं नाहीतर कुठलं व्हेरिएबलनं कुठलं कोशिएफिशियंटनं आपण मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर येते तसं आपण फाइंड आउट करायचं. कळलं का? आपलं फर्स्ट वन इज सॉल्व्ड अँड वी सॉल्व दिस सेकंड वन. व्हॉट इज दिस सेकंड वन इज? इट इज p square plus 7p minus 5. Then division p plus 3. Then here we write p plus 3. p square plus 7p minus 5. Here which number is multiplied here? The answer is p square. So p into p. P into p, it is p square. And then 3 into p, it is 3p. Yes. आपण काय करायला पाहिजे? p स्क्वेअर यायला पाहिजे. तसं आपण p इंटू p ने केले, p स्क्वेअर केले, हो ना. नंतर हे एक नंबर राहिलं त्याचं आपण मल्टिप्लाय करायला पाहिजे ना. 3 इंटू p 3p. सो पॉझिटिव्ह साईन असतं, आपण नेगेटिव्ह साईन करून घ्यायचं. हियर p स्क्वेअर कॅन्सल झालं. 7p मायनस 3p किती राहिलं आपल्याला? 4p. पॉझिटिव्ह बिगर नंबर कुठला आहे? 7 आहे. सो हे काय झालं? प्लस झालं, हो ना. आपण नेक्स्ट नंबर -5 आपण खाली घेतलं. आपल्याला आता 4p यायला पाहिजे. 4p याला आपण काय करायला पाहिजे? इथं पीला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 4नं मल्टिप्लाय करायला पाहिजे. इथं पॉझिटिव्ह साईन आहे, हो म्हणे आपण इथं पॉझिटिव्ह साईन घेतलं. आपण 4ला पीनं मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय आलं? 4p राहिलं. नंतर इथे कुठलं नंबर आले? 3 नंबर आले. सो प्लस आहे आपण इथं प्लस केलं. 3 इंटू 4 किती आलं? 12 आलं, हो ना. आपण इथं साईन चेंज करून घेऊ. इथं कॅन्सल झालं प्लस मायनस. इकडं काय राहिलं? नेगेटिव्ह साईन मोठा आहे आपण ठेवलं. नेगेटिव्ह आपल्याला प्लस करायला पाहिजे. -5 -12 इट इज प्लस. सो इट इज ॲडिंग 17. बिगर नंबर इज देअर मायनस. सो हिअर वी राईट -17. सो एनी डाऊट्स? आपल्याला आता काय भेटलं? रिमाइंडर काय भेटलं आपल्याला? रिमाइंडर इज -70. Quotient is p plus 4. Yes. Here this is multiply, p square is there and remaining 3 is there. So here we multiply, it is 3p. So the sign changes, the bigger number is positive. So here we write
plus yes. Then here taken 4p which number is p multiplied the 4p, it is plus 4. Then here plus 4a and p, it is multiply 4p and the negative sign is there, it is the 0. Yes. Then here p into 4, it is 12, the negative sign is there, so minus minus it is plus, but the minus minus plus it is adding, but here bigger number is the minus 12 is there, so here we take on the minus negative sign. So we write the next, the third one. What is the third number is, equation is 3x plus 2x square plus 4x cube division x minus 4. आपण फोर्थ वन करू. फोर्थ वन काय आहे, हियर वी राईट x minus 4. x minus 4, 3x plus 2x square plus 4x cube. So here we write x, which number is multiply, it is 3x. Yes. हो आहे ना. इथे कसं आहे, असं सरळ दिलेत आपल्याला, इथे आपण असं आपण करू शकत नाही. आपण काय करायला पाहिजे, अगोदर मोठं आपल्याला कुठलं आहे, क्यूब आहे, नंतर 2 आहे, नंतर 1 आहे. आपण हे 1 2 3 असं सेम सिरियस वाईज आपण राईट करायला हवं आहे. सो आपण इथं कसं राईट करू, फर्स्ट हे राईट करायला पाहिजे, सेकंड हे राईट करायला पाहिजे, थर्ड हे राईट करायला पाहिजे. येस, आपण इथं राईट करू तसे 4x cube plus 2x square plus 3x. कळलं का मी काय म्हटले. असं आपण राईट केलं तर आपल्याला इथे मल्टिप्लाय करून करता येत नाही, आन्सर आपण घेऊ शकत नाही. म्हणून कधी पण आपल्याला मोठं घेऊन छोटं छोटं राईट करायला पाहिजे. फक्त अगोदर क्यूब, नंतर स्क्वेअर, नंतर 1, नंतर x. सो आपण इथं एक्सवर काय असते, 1 असते, ते आपण x म्हणू. सो हिअर वी राईट विच नंबर इज मल्टिप्लाय is, the answer is 4x cube. In multiply of the x, here we write 4x cube. Yes. Then here we x. Then here 4x square. This is multiplied. The answer is 4x cube. आपण x ला 4x square ना मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळतो, 4x cube. हो ना. आपण इथे काय करू, 4x square इथं प्लस 4x cube मल्टिप्लाय केलं, आपल्याला काय मिळलं, 4x cube. हे नेगेटिव्ह झालं साईन, हे कॅन्सलेशन झालं. बरोबर. आपल्याला इथं -4 एक राहिले, -4 ना 4x स्क्वेअरला आपण मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो हे मायनस आहे, इकडं काय झालं, हे नेगेटिव्ह साईन झालं. हो, 4 × 4 इट इज 16. आणि काय राहिलं, इथे एक x स्क्वेअर आलं, आपण इथं काय करू, x स्क्वेअर करू. इथं काय झालं, नेगेटिव्ह साईन झालं, इथं नेगेटिव्ह, इकडं पॉझिटिव्ह. सो प्लस प्लस काय झालं, प्लस झालं, आपल्याला प्लस साईन भेटलं. 16 + 2 इट इज 18x स्क्वेअर. येस. आपल्याला नेक्स्ट नंबर काय आहे इकडं, +3x. बरोबर. येस. आपल्याला इथं काय पाहिजे, तर 18x स्क्वेअर पाहिजे, 18x स्क्वेअर पाहिजे. कितीनं मल्टिप्लाय केल्यावर, एक्सला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 18x स्क्वेअर पाहिजे. कारण 18 ॲज इट ठेवलं आहे,
काय झालं फक्त 18x झालं. ते काय आहे एक्स स्क्वेअर आहे. आपण इकडं अनेक एक्स केल्यावर काय भेटलं आपल्याला 18x². सो इथं काय आहे प्लस आहे. सो आपण इथं प्लस 18x केलं. इथं प्लस 18x². x मल्टिप्लाय 18x². सो हे निगेटिव्ह साईन झालं, हे कॅन्सलेशन झालं. हो, आता ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय केलं बरोबर. आता -4 एक राहिलं आहे. -4ला 18x मल्टिप्लाय करायला पाहिजे हो ना. प्लस मायनस काय झालं मायनस. 18 × 4 किती आहे 72 आणि काय राहिले x राहिले हो ना. x निगेटिव्ह साईन झालं, हे काय झालं पॉझिटिव्ह झालं. प्लस आपल्याला काय झालं प्लस. मोठा नंबर पण काय आहे प्लस आहे. आता काय झालं 72x + 3x किती भेटलं 75x बरोबर. आपल्याला आता 75x भेटला. इथं आणि x आहे. आपल्याला इथं काय पाहिजे आपल्याला आता 75x बरोबर. 75x इथं काय आहे x आहे. आपल्याला xला 75x कितीनं मल्टिप्लाय केल्यावर मिळतो फक्त 75ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय भेटतो 75x. सो xला आपण +75 केल्यावर आपल्याला किती मिळते 75x भेटतो. 75x आपल्याला भेटलं. सो आपल्याला हे भेटलं. आपण हे निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह असलेलं, हे कॅन्सलेशन झालं, हे 0 झालं. बट इथं -4 एक राहिलं आहे आपल्याला हो ना. -4 × 75 किती झालं -300 हो. 75 × 4 300 मायनस प्लस मायनस. सो इथं साईन मायनस होते, इकडं प्लस झालं. हे काय झालं साईन चेंज झाल्यावर +300 झालं हो. सो आपल्याला काय मिळालं रिमाइंडर +300 आणि कोशियंट 4x² + 18x + 75. कळलं का काय म्हटलं मी. कोशियंट काय भेटलं 4x² + 18x + 75. मी सांगता नीट बघत जावा, कुठलं पण स्टेप विसरू नका. साईन इज खूप इम्पॉर्टंट असते. एक साईन चुकलं तर पूर्ण स्टेप चुकतो. सो हिअर वी रिमाइंडर इज +300. का इथं साईन चेंज झाले, नेगेटिव्ह असले साईन चेंज झाले म्हणून +300. सो वी सॉल्व द फोर्थ वन. What is the fourth one? It is 2m³ + m² + m + 9. The division is 2m - 1. So here we write 2m - 1. सो आपण काय म्हटले अगोदर क्यूब घेणे, नंतर स्क्वेअर, नंतर 1 3 2 1. सो हिअर वी राईट 2m³ + m² + m + 9. सो आपल्याला 2m³ पाहिजे. किती ना 2m आपण हे घेतला नंबर. 2mला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला m³ मिळते. m न मल्टिप्लाय m² न मल्टिप्लाय केल्यावर 2m³ मिळते. सो हिअर वी राईट m². 2m × m² इट इज
2m cube. Then minus 1. Minus 1 into m square, it is minus m square. So here we sign changes. It is cancellation, plus minus. Then here plus plus plus. Then m square plus m square, it is plus 2m square. Yes, then here we write plus m we take on. Then here 2m square आहे हो ना, आपण इंटू 2m ला 2m स्क्वेअर आपला आन्सर यायला पाहिजे. कितीनं मल्टिप्लाय केल्यावर येते? फक्त m न मल्टिप्लाय केल्यावर येतो हो ना. आता इथं प्लस m 2m इंटू m इथेच प्लस 2m स्क्वेअर. मायनस आहे, मायनस केलं मायनस 1 इंटू m इथेच मायनस m. काय झालं? नेगेटिव्ह साईन हे पॉझिटिव्ह साईन चेंज झालं. सो हे आपल्याला कॅन्सल झालं आणि हे आणि परत 2m राहिलं. m इंटू m 2m. नंतर आपलं खाली काय घ्यायला पाहिजे? प्लस 9. रिमेनिंग प्लस 9 राहिलं. सो हियर आपण इथं पण 2m आहे, इथं पण 2m आहे. आपण इथं कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? फक्त 1नं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 2m मिळते. इथं 2m आहे, आन्सर पण किती 2m आहे. दोन्ही पण सेम आहे. आपण कितीनं करायला पाहिजे? फक्त 1नं मल्टिप्लाय करायला पाहिजे हो ना. इथं केल्यावर काय झालं? 2m मायनस प्लस मायनस 1 इंटू 1 1. इथं साईन चेंज हे कॅन्सल झालं आणि इथे प्लस झालं. प्लस 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 10. रिमाइंडर काय भेटलं? प्लस 10. का? पॉझिटिव्ह साईन प्लस 9 आहे. सो प्लस 10. रिमाइंडर इज हियर वी राईट कोशियंट अगोदर. कोशियंट काय भेटलं? m स्क्वेअर प्लस m प्लस 1 आणि रिमाइंडर इज positive term of 10. Yes, then we solve the fourth one. Then we solve the fifth one. Here the fifth one खूप confusing आहे. कळलं नाही तर विचारा. खूप लक्ष धरून फिफ्थ वन तुम्ही बघा. आपण इथं सॉल्व करू. फिफ्थ वन 3x minus 3x square minus 12 plus x fourth plus x cube division 2x square. इथं सगळं हे उलटा पुलटा दिलेलं. तिथं x फोर्थ, इथं x क्यूब, इथं x स्क्वेअर. इकडं आपण सिरियल वाईज आपण राईट करून घेऊ. हियर अगोदर इकडं काय? इथं पण चेंजेस आहे. पण x स्क्वेअर प्लस 2 एक लाईन सोडून आपण राईट करू. इथं x स्क्वेअर प्लस 2. आपण इथं अगोदर x फोर्थ प्लस x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 12. Yes. Then here we write which term is multiplied. The x fourth is there. So x square into x square, x fourth 0. Then plus 2 into x square. It is only 2x square हो ना. 2x square येते. इथं काय आहे? x क्यूब आहे. सो आपण हे इथं प्लस 2x स्क्वेअर राईट करायचं. हे काय राहते? इथं 0 राईट करा. काय राहिलं? हे इथं काय झालं? फक्त x क्यूब राहिलं. x क्यूब
it is sign change. It is minus minus plus 5, 3 minus 3 minus 2 5 is minus 5x square. yes, and x cube ना x square किती ना केल्यावर होते plus x square plus x cube plus only the 2 into x 2x इथे काय आहे स्क्वेअर आहे हो ना. आपल्याला इथं x खाली आपल्याला इथं 2x राईट करायला पाहिजे हो ना. इथं आपण राईट करू 3x बरोबर. सो हे काय झालं हे नेगेटिव्ह साईन. इथं काय आपण नाही 0 राईट करू. हे काय झालं साईन चेंजेस झालं हे कॅन्सलेशन झालं. इथं काय राहिलं मायनस 5x स्क्वेअर प्लस मायनस मायनस फक्त प्लस x राहिलं मायनस प्लस 3x मायनस 2x x पॉझिटिव्ह साईन प्लस. आणि इथं काय राहिले रिमेनिंग मायनस 12 हे आपण इथं खाली केलं. सो इथं x स्क्वेअर आहे इथं पण x स्क्वेअर आहे. आपल्याला काय राईट करायला लागत नाही फक्त इथं मायनस 5 नाही. सो आपण इथं 5 राईट करू. हे काय इथं नेगेटिव्ह आहे म्हणून आपण इथं काय नेगेटिव्ह साईन करू. काय झालं मायनस 5x स्क्वेअर ना प्लस 10 काय झालं 2 इंटू 5 10 प्लस मायनस मायनस इथं काय झालं मायनस 10. सो हे साईन चेंज झालं हे कॅन्सल झालं. इथं प्लस 0 राईट करू. फक्त काय राहिलं x राहिलं आणि हे साईन नेगेटिव्ह असलेलं चेंज झालं प्लस झालं. 10 मायनस प्लस 10 मायनस 12 काय राहिलं फक्त 2 राहिलं पॉझिटिव्ह साईन प्लस 2. सो आपल्याला काय भेटलं x प्लस 2. सो हे काय झालं रिमाइंडर अँड क्वोशियंट काय भेटलं आपल्याला इथं क्वोशियंट काय भेटलं x स्क्वेअर प्लस x मायनस 5. सो रिमाइंडर काय भेटलं x प्लस 2 हे क्वोशियंट आणि हे रिमाइंडर. येस कळलं का काय भेटलं हे x स्क्वेअर घेतला. नेक्स्ट टर्म काय आलं आपल्याला फक्त 2x आला. बट इथं काय आहे x क्यूब आहे. सो आपण हे काय करून घेतलं ते टर्म नाही म्हटलेलं आपण 0 केलो. तसेच ते काय आलेलं आन्सर आपण ते नेक्स्ट राईट केलो. तसेच नेक्स्ट टर्ममध्ये x क्यूब भेटला x भेटलं x स्क्वेअर टर्म भेटलं नाही म्हणून आपण इथं काय करून घेतलं 0 करून घेतलं. नेक्स्ट टर्म राईट केलं हे घेतलं परत इथं सेम सिमिलर तेच प्रोसेस रिपीटेड झालं. एक टर्म भेटलं त्याचं नेक्स्ट टर्म भेटलं नाही त्याचं नेक्स्ट टर्म भेटलं. सो आपण कुठल्या भेटला नाही ना हे टर्मला आपण 0 राईट करून घेऊ. नेक्स्ट टर्मला आपण घेतला. सो तसेच 5th one is we completed the 5th one. Then we solve the 6th one. 6th one is the important for the examination. So here we solve the 6th one. 6th one काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला ना स्टार आहे सो ते एक्झामला येऊ शकतो. सो खूप केअरफुल ना 6th one आणि 7th one दोन्ही पण एक्झाम रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यामुळे खूप लक्ष देऊन तुम्ही बघा कसं सॉल्व करतो. काय कळलं नाही तर कमेंट करा मी तुम्हाला सांगते. So here we write. So here a cube minus 2. It is first a fourth minus a cube minus a plus a square minus a plus 1.
So here which term is multiply? The a cube v. The answer is a fourth. Then here simple a is multiply of the a cube, then the answer is a fourth. A cube into a fourth. Here positive, here sign is changes, this is the cancel. So minus 2 into a minus 2a minus 2a. फक्त 2a आले, a आले. इथं क्यूब आहे, इथं स्क्वेअर आहे, इकडं आहे. सो आपण इकडं मायनस 2a इकडं ठेवलं. आपण इकडं काय केलं, साइन चेंज केलं. सो हे काय झालं 0, हे पण 0 बरोबर. आपल्याला हे काय झालं मायनस 2 प्लस 2a साइन चेंज झालं मायनस a. काय भेटलं प्लस साइन भेटला. हे नेगेटिव्ह झालं प्लस मायनस मायनस. देन 2 मायनस a फक्त a प्लस a भेटला. सो आपण इथं काय केलं a. ह्याचं काय पुढचा नंबर +1 आपण इथं राईट केलं. इथं काय काय राहिलं आपल्याला a क्यूब एक राहिलं आणि a स्क्वेअर एक राहिलं बरोबर. आपण इथं राईट करू a क्यूब प्लस a स्क्वेअर. हे दोन्ही आपल्याला राहिलं. हे पण a क्यूब काय आहे मायनस आहे बरोबर. सो a क्यूबला a क्यूब आहे बरोबर. बट तिकडं काय आहे मायनस आहे. सो आपण इथं काय करायला मायनस घ्यायला पाहिजे. -1 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मायनस a क्यूब भेटतो. सो इकडं साइन चेंज झालं प्लस झालं, हे कॅन्सलेशन झालं. इथं -2 -1 मायनस मायनस प्लस +2. सो आपल्याला +2 आलं बरोबर. +2 इथं a इकडं सिंगल नंबर आहे. सो इकडं आपण +2 राईट केलं. इथं काय नाही म्हणून आपलं 0 इकडं 0. आपण इथं असं सोडलं तर पण चालते, कन्फ्युजिंग होऊ नये आपण म्हणून इथं 0 राईट केलं. सो काय राहिलं इथं a स्क्वेअर एक राहिलं प्लस a एक राहिलं. इकडं साइन चेंज झालं. आपल्याला इकडं 1 - 2 किती आलं 1. सो मोठा नंबर काय आहे नेगेटिव्ह. सो -1 -1. हे काय झालं रिमाइंडर आलं आणि हे काय झालं कोशियंट आलं बरोबर. आपल्याला कोशियंट काय भेटलं a -1 आणि रिमाइंडर काय भेटलं a स्क्वेअर प्लस a -1. कळलं आपण कसं काय काय घ्यायचं. आपल्याला इथं नेक्स्ट टर्म नव्हतं म्हणून आपण इथं काय केलं 0 घेतलं. नेक्स्ट टर्मनं आपण ते सॉल्व केलं. तसंच दुसरं स्टेप पण तसंच घेतलं. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामुळे हे एक्झामला येऊ शकते. आपण सॉल्व करू. नेक्स्ट वन इज 7th one. दिस इज ऑल्सो important questions for examination. Here 4th one का है 4x4 minus 5x cube minus 7x plus 1 division 4x minus 1. So here we write 4x minus 1 क्यूब वाइज दिलेला आहे तर आपण तसंच राईट करून घेऊ. yes. Then here we write 4x ना आपल्याला x4 पाहिजे. 4 आहे फक्त x न मल्टिप्लाय करायला पाहिजे.
इथं एक्स आहे तर फोर्थ आहे, कितीनं केल्यावर आपल्याला फोर्थ मिळतो, एक्स क्यूबनं केल्यावर एक्स फोर्थ मिळतो ना. सो इथं आपल्याला 4x इंटू एक्स क्यूब इट इज 4x फोर्थ. नेक्स्ट -1 इथं एक्स क्यूब. सो नेक्स्ट टर्म पण एक्स क्यूब आहे, आपण इथं राईट करू शकतो. इथं -x क्यूब राईट केलं. इकडं काय झालं, साईन चेंज झालं. सो हे कॅन्सलेशन झालं. देन इथं काय झालं, मायनस काय, -5 मोठा आहे. सो इकडं 4x क्यूब आलं. नेक्स्ट टाइम काय आहे, -7x. सो -7x आपण राईट करले. सो इकडं क्यूब आहे, इथं हे एक्स आहे. आपण इथं काय मायनस साईन का, इथं मायनस आहे. सो कितीनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 4x क्यूब भेटतो. आपण इथं एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 4x स्क्वेअर भेटतो. एक्स स्क्वेअर तर काय झालं, -4x क्यूब. नेक्स्ट -x स्क्वेअर आहे. -x स्क्वेअर इथं टर्म आहे का, नाही. सो नाही ना. सो आपण इथं -x स्क्वेअर असंच राईट करू आपण. सो आपण इथं कंप्लीट करून घेऊ. हे काय झालं, साईन चेंज 0 झालं. आपण इथं -x स्क्वेअर ॲज इट इज ठेवू. सो नंतर टर्म कुठला आहे, -7x आहे, हो ना. हे टर्म आपण इथं राईट करून घेऊ. आपल्याला इथं 4x आहे, हो 4x आहे. आणि इकडं काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. एक्सचं आपण एक्स इंटू एक्स केलं, एक्स स्क्वेअर म्हटलं भेटलं. तरी इथे काय आहे, 4x स्क्वेअर आहे. सो हे काय झालं, 4x आहे. आपल्याला काय पाहिजे, एक्स स्क्वेअर पाहिजे. आपलं हे एक्स स्क्वेअर करायला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्स स्क्वेअर हे 4. आपण इथं x/4 केल्यावर आपल्याला काय मिळते, एक्स स्क्वेअर मिळते. हे 4xनं x/4 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्स स्क्वेअर भेटते, हो ना. इथं काय करायचं, हे नेगेटिव्ह साईन आहे म्हणूनच इथं नेगेटिव्ह x/4 आपण मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्स स्क्वेअर भेटतो. सो आपण इथं मल्टिप्लाय करू, x/4 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक्स स्क्वेअर भेटलं, हो ना. सो नेगेटिव्ह साईन झालं, हे कॅन्सलेशन झालं. आत्ता हे -1 इंटू -x/4 मायनस काय झालं, प्लस झालं. हे फक्त x/4 झालं. एस देन इथे काय झालं, हे -x/4 हे काय झालं, नेगेटिव्ह असलेलं पॉझिटिव्ह साईन झाला. नंतर इथलं खालचं काय झालं, +1 आपण राईट केलं. सो आपण अगोदर हे सॉल्व करून घेऊ. हे काय होते, -7x + x/4. सो -x/4 आपण हे काय डिव्हिजन काय झालं, इकडं 4 आला, इकडं काय पण नाही. सो इकडनं मल्टिप्लाय आपण 4 केलं, इथं 1 केलं. 7 × 4 28 + 1 किती झालं, 29 झालं. आपल्याला काय भेटलं, 29/4 बरोबर. एक्स आपला आहे तर 29x. कळलं का काय मी म्हणतो, 29x. आपण हे आहे ना, आपण असं टाईप आपण डिव्हिजन करून घेतलं.
आपण शिकलेलं ना पूर्वी डिव्हिजन, तसं डिव्हिजन केलं. सो मोठं टर्म काय आहे, निगेटिव्ह साईन आहे. सो हिअर काय झालं, निगेटिव्ह साईन. सो आपल्याला काय भेटलं इथं, -29x/4 राहिलेलं काय होतं, +1. ते आपण राईट केलं. येस. नंतर आपण नेक्स्ट करू. एक्स टर्म आहे, इथं पण एक्स टर्म आहे. सो एक्स ॲज इट इज भेटलं. सो आपण ते 29/4 यायला पाहिजे. सो 29/4 कितीनं मल्टिप्लाय केल्यावर 29/4 येते. 4x × 29/4 आपण इथं डायरेक्ट 29/16 मायनस आहे, इथं मायनस साईन करू. 29/16 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला -29x/4 आला. हे मल्टिप्लाय हे -29/16 आलं. सो हे निगेटिव्ह साईन झालं, हे पॉझिटिव्ह साईन झालं. एक मिनिट, हे 9/4 हे पॉझिटिव्ह साईन, हे निगेटिव्ह साईन, हे कॅन्सल झालं. आपल्याला काय राहिलं रिमेनिंग, 1 + 29/16 +1 - 29/16. ह्याचं आपण डिव्हिजन काय केल्यावर आपल्याला इथे 16 ॲज इट इज, इथे 16 मल्टिप्लाय केलं. 16 - 29 काय आलं, मायनस आलं. हे 13. 29 - 16 किती आलं, 13. आपल्याला काय भेटलं, -13/16 आपल्याला हे भेटलं. किती आलं रिमाइंडर, -13/16. हे मायनस मायनस इथे काय झालं, प्लस झालं. सो हे काय झालं, इथं नेगेटिव्ह साईन झालं. सो आपण इथं काय घेतलं, निगेटिव्ह साईन घेतलं. कळलं कसं, खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामला. स्टेप बाय स्टेप तुम्ही काय काय सांगितलं, कसं काय काय घेतलं, नीट बघून स्टेप बाय स्टेप बघत जा. आपल्याला इकडं काय भेटलं, रिमाइंडर काय घेतलं, -13/16. का मायनस, पॉझिटिव्ह साईन, बिगर नंबर 29/16 आहे. सो आणि कोशियंट काय भेटलं आपल्याला, कोशियंट काय आहे, x³ - x² - x/4 -29/16. 29/16 का घेतलं, इथं ना आपलं 29/16ला 4x मल्टिप्लाय केल्यावर 29/4 भेटते, म्हणून आपण इथं 29/16 घेतलं. कळलं कसं, 4x × 29/16 तर कॅल्क्युलेशन करू. 4 × 4 4 जा, किती आलं, 29/4 किती आलं, किती राहिलं इथं, 29 राहिलं इंटू x राहिलं, खाली किती राहिलं, 4 आलं. किती, 29x/4 हे राहिलं ना इथं, 29x/4. सो आपण हे काय घेतलं, 29/16 घेतलं. सो this is very important for the examination. 6 to 1 and
7th one, it is the important of the examination. Any doubts, please comment in box. Then we solved a practice set of 10.2.